बरेचसे असे लोक आहेत की त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक तर करायची आहे, पण सुरुवात कुठून करावी ते कळत नाही. जर स्टॉक निवडायचे असेल तर ते स्टॉक निवडताना कन्फ्युजन होतं. त्याचबरोबर मार्केटमध्ये रिसर्च करण्यासाठी किंवा स्टॉक निवडण्यासाठी वेळ देऊ शकत नाही आणि रिस्क टेकिंग कॅपॅसिटी सुद्धा कमी आहे. तर अशा लोकांसाठी एक बेस्ट ऑप्शन आहे, तो म्हणजे ETF, जो आता खूप जास्त प्रमाणामध्ये लोकप्रिय होत चाललेला आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी अनिता आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ETF म्हणजे नेमकं काय, ETF मध्ये आपण कशा पद्धतीने गुंतवणूक करू शकतो, त्याचबरोबर ETF मध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत की ज्या गुंतवणूकदारानं जाणून घेणं खूप जास्त गरजेचे आहेत. तर हे सगळं आपण आज सविस्तर आणि अगदी सोप्या भाषेत बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा, कारण की या चॅनलवरती आपण फायनान्स आणि स्टॉक मार्केट संबंधीचे नवनवीन व्हिडिओ बघत असतो, तेही अगदी सोप्या भाषेत. चला तर मग सुरुवात करूया. तर बघा, ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड. खरं तर ETF हा म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केट यांचं कॉम्बिनेशन आपण याला म्हणू शकतो. कारण की बघा, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपण म्युच्युअल फंड सारखं या ठिकाणी एका ETF मध्ये गुंतवणूक करून इनडायरेक्टली वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू शकतो. पण याची जी काही खरेदी विक्री आहे ती शेअर सारखीच आहे. त्यामुळे आपण त्याला स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंडचं कॉम्बिनेशन असं म्हणू शकतो. आता बघा, ETF थ्रू आपण काय करू शकतो की ज्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत, जसं की निफ्टी 50 असेल, निफ्टी 50चा जर आपण ETF घेतला तर इनडायरेक्टली आपण निफ्टीच्या 50 कंपन्यांमध्ये 50 कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली असं आपण म्हणू शकतो, बरोबर. त्याची खरेदी विक्री अगदी कशी आहे, जशी आपण शेअर खरेदी करतो ना त्याच पद्धतीने. उदाहरणार्थ समजा आपण आपल्या डीमॅट अकाउंटमधून काय करतोय की TCS किंवा इन्फोसिसचा शेअर सर्च करतो, बरोबर. अगदी त्याच पद्धतीने काय करायचं आहे, ETF सर्च करायचा आहे. तुम्हाला जर गोल्ड ETF घ्यायचा असेल किंवा तुम्हाला निफ्टी 50चा ETF घ्यायचा असेल तर ते सर्च करायचं आणि त्याच पद्धतीने त्याला बाय आणि सेल करायचं. ठीक आहे, म्हणजे याची प्रोसेस अगदी कशी आहे, शेअर सारखीच आहे. त्यानंतर बघा, हे जे आहेत ETF हे कुठे ट्रेड होतात, तर मग NSE किंवा BSE म्हणजे एक्सचेंजवरतीच हे ट्रेड होतात, बरोबर. NSE BSE एक्सचेंजवरती. आणि मार्केट आवर्समध्ये आपण त्याला कधीही बाय आणि सेल करू शकतो, जसं आपण शेअर्सला खरेदी आणि विक्री करतो शेअर्सची, बरोबर. अगदी त्याच पद्धतीने. आणि आता याचं काम कसं चालतं बघा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर बघा, मेनली जे ETF आहेत ते इंडेक्सला फॉलो करतात, बरोबर. निफ्टी असेल किंवा सेन्सेक्स असेल. मग याच्यामध्ये काय होतं बघा, की आपण काय करतोय की आपण ETF बाय करतोय म्हणजे आपण आपल्या फंडचं डायव्हर्सिफिकेशन करतोय, बरोबर. म्हणजे जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले की तुम्हाला कन्फ्यूज होते स्टॉक निवडायला वगैरे, किंवा तुमच्याकडे फंड कमी आहे, तरी पण तुम्ही सगळ्या कंपन्यांमध्ये किंवा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू शकता. कारण की आपण जर समजा निफ्टीचा ETF घेतला तर आपण निफ्टीमध्ये असलेल्या ज्या पण 50 कंपन्या आहेत त्या 50 कंपन्यांमध्ये आपण गुंतवणूक केली असं समजू शकतो. कारण की याच्यामधली जी गुंतवणूक आहे ती इनडायरेक्टली काय आहे, ह्याच कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेली आहे. ठीक आहे, म्हणजे हे काय करतात, इंडेक्सला फॉलो करतात. मग ते निफ्टी असेल किंवा सेन्सेक्स असेल. ठीक आहे, तर होप तुम्हाला हे क्लिअर झालं असेल की ETF म्हणजे एक्झॅक्टली काय आहे तर, बरोबर. कारण की आपण काय करतो की एक ETF आपण घेतलाय, बरोबर. म्हणजेच आपण काय केलेलं आहे की त्या सगळ्या गुंतवणूक जी आहे सगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेली आहे आणि त्याचा तो भाग आपण घेतलाय, बरोबर. तशा पद्धतीने आपण काय करतो, इनडायरेक्टली त्या सगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. ठीक आहे. मग आता बघा, हे ETF जे आहे ते फक्त इंडेक्सच आहेत का, तर नाही, याचे भरपूर प्रकार आहेत. जसं की आता मी उदाहरणार्थ तुम्हाला दिलेलं आहे की इंडेक्स ETF आहे, गोल्ड ETF आहे. आता जसं इंडेक्स ETF इंडेक्सला फॉलो करते, म्हणजे उदाहरणार्थ समजा आता सेन्सेक्स असेल किंवा निफ्टी असेल, तर ह्या जर काही पॉईंटने वरती गेला, समजा सेन्सेक्स वरती गेला किंवा निफ्टी 100 पॉईंट्सने वरती गेली, तर त्याच पद्धतीने इंडेक्सचे जे हे असेल, निफ्टीचे जे ETF असेल त्याच्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह चेंजेस बघायला मिळेल, बरोबर. किंवा निफ्टी जर 100 पॉईंटने खाली आली, 200 पॉईंटने खाली आली, तर ETF मध्ये पण आपल्याला त्याची जे काय भाव असेल, काय त्याची प्राइस असेल, त्याच्यामध्ये बदल झालेला आपल्याला दिसेल, बरोबर. मग अगदी त्याच पद्धतीने गोल्ड ETF आहे ते गोल्डच्या प्राइसला फॉलो करतात. ठीक आहे, म्हणजे गोल्डचे प्राइसेस वाढले तर गोल्ड ETFचे प्राइस वाढणार, गोल्डचे प्राइस कमी झाले तर गोल्ड ETFचे प्राइस कमी होणार, बरोबर. आणि त्याच पद्धतीने सेक्टर वाईज सुद्धा ETF आहे. म्हणजे बँकिंग सेक्टर असेल, IT असेल, फार्मा असेल, ऑटोमोबाईल असेल. म्हणजे तुम्हाला जर असं एखाद्या वेळेस वाटले की एक पर्टिक्युलर सेक्टर आहे आणि ते आता काही दिवसामध्ये त्याच्यामध्ये खूप ग्रोथ होऊ शकते, किंवा ह्या सेक्टरमधल्या कंपन्यांच्या ज्या किमती आहेत त्या वाढू शकतात, शेअरच्या किमती, बरोबर. असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्या सेक्टरमधले ETF खरेदी करू शकता. म्हणजे तुम्हाला एक पर्टिक्युलर कंपनीचे शेअर खरेदी करून रिस्क नाही घ्यायची, पण तुम्ही काय करू शकता, त्या पर्टिक्युलर सेक्टरचे ETF खरेदी करू शकता. त्याचबरोबर डेप्थ ETF असेल, म्हणजे बॉन्ड्स वगैरे, जसं डेप्थ मार्केटमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की डेप्थ सेगमेंट जी आहे ती,
त्याच पद्धतीने त्याचे ETF सुद्धा आहेत, बरोबर. म्हणजे हे काय करतात, जसं पर्टिक्युलर ETF असेल तो त्या पर्टिक्युलर सेक्टरला फॉलो करतो, गोल्ड ETF गोल्डला फॉलो करतो. ठीक आहे. आता बघा याचे काय फायदे आहे, तर लो कॉस्टमध्ये आपण काय करू शकतो की जास्त त्या ठिकाणी डायव्हर्सिफिकेशन करू शकतो फंडचं, बरोबर. त्याचबरोबर सिंपल आहे, सेफ आहे, नवीन लोकांसाठी फार जास्त कन्फ्युजन नाही आहे की बाबा कुठली कंपनी निवडावी, कोणत्या सेक्टरची घ्यावी, नेमकं काय बघावं किंवा त्याचं रिसर्च कसं करावं. म्हणजे बिगिनरसाठी एकदम व्यवस्थित आणि आपण त्याला सिंपल आहे असं म्हणू शकतो. लिक्विडिटी पण आहे त्याच्यामध्ये, ट्रान्सपरन्सी पण असते. म्हणजे नवीन लोकांसाठी हा एक गुंतवणुकीचा एक सोपा मार्ग आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. त्यानंतर बघा की कुणी इन्व्हेस्ट करावे, जसं मी सांगितलं बिगिनर्स. त्याचबरोबर ज्यांना लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायचे आहे, बरोबर, भरपूर वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे, रिस्क मात्र जास्त घ्यायची नाही आहे, लो रिस्क जे लोकांना आवडते त्यांच्यासाठी हे आहे. कारण काय होतं माहिती आहे का, जेव्हा मार्केट खूप जास्त वरती जाते का, तरी पण हे ETF जे आहेत ना थोडे संथ असतात आणि खूप जरी पडलं तरी पण ते खूप जास्त पडत नाही. कारण की याच्यामध्ये एक कंपनी नसते, बरोबर, किंवा एखाद्या पर्टिक्युलर कंपनीने चांगलं परफॉर्म नाही केलं तरी पण फारसं बिघडत नाही आहे. ठीक आहे. कारण की आपण काय केलं आहे, त्याचे ETF बाय केलेलं आहे. त्यामुळे इथे रिस्क जी आहे ती कमी आहे डायरेक्टली शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा. आता पुढचा प्रश्न राहिला की याला बाय कसं करायचं ETFला, बरोबर. तर बाय करण्यासाठी तुम्हाला सिंपल आहे, डीमॅट अकाउंटमधून तुम्हाला थेट जायचं आहे. आणि इथे मी तुम्हाला एक्झाम्पल दिले, समजा निफ्टी बीज असेल किंवा बँक बीज असेल, तर तुम्ही एक उदाहरणार्थ त्या ठिकाणी सांगितलं मी तुम्हाला की निफ्टी बीज तुम्ही एंटर करा, ते तुम्हाला मिळेल. शेअर जसे आपण बाय करतो तसं त्याला बाय करायचं. ठीक आहे. आता बघा हे असे आहे पॉईंट्स की म्हणजे ETF कसं बाय करायचं किंवा कसं काम करते. आता ETFमध्येही काही रिस्क आहे, जसं की याच्यामध्ये पण लिक्विडिटीचा प्रॉब्लेम येतो. ETFमध्ये सेल करायचे पण कोणी बायर अवेलेबल नाही आहे किंवा तुम्हाला बाय करायचे पण कोणी सेलर अवेलेबल नाही आहे, असं सुद्धा याच्यामध्ये होतंय. ठीक आहे. तर हे तुम्हाला चेक करणं व्यवस्थित गरजेचं आहे. असंही बऱ्याच वेळेला होतं. कधी कधी काय होतं की जे हे आहेत ETF आहेत, ते ETF तसे त्याच्या प्राइजेसमध्ये बरेच दिवस काही म्हणजे चेंजेसच होत नाही आहेत, असे पण काही आहेत. तुम्हाला त्या पण गोष्टी बघणं गरजेच्या आहेत ETF संदर्भामध्ये. ठीक आहे. आणि बाकी जे आहे म्हणजे बाकीचे पॉईंट्स मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलेच आहे. तर आय होप तुम्हाला क्लिअर झाला असेल ETF म्हणजे नेमकं काय आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देते की हा जो व्हिडिओ आहे हा फक्त लर्निंग पर्पजसाठी आहे. इथे मी कोणालाही कुठल्याही ETFचं किंवा पर्टिक्युलर सेक्टरचं बाईंग किंवा सेलिंग रिकमेंडेशन दिलेलं नाही आहे. हा निर्णय जो आहे तो पूर्णतः तुम्हाला घ्यायचा आहे. व्हिडिओ फक्त लर्निंग पर्पजसाठी आहे, एवढं लक्षात असू द्या. ठीक आहे. आय होप तुम्हाला सगळे पॉईंट्स क्लिअर झाले असतील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि